चेंबूरमध्ये पिंपळाचं झाड शाळेच्या बसवर कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर आता या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येते। कारण ही दुर्घटना घडण्यापूर्वीच मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागानं रस्ते विभागाला झाडांच्या मुळांना होत असलेल्या नुकसानीबाबत लेखी इशारे दिले होते। मात्र या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष झाल्यामुळेच ही दुर्घटना घडली का, असा गंभीर प्रश्न उपस्थित होतोय। एबीपी माझाच्या हाती लागलेल्या महापालिकेच्या 2 अधिकृत पत्रांमधून ही बाब स्पष्ट होतीये। एप्रिल 2025 आणि जानेवारी 2026 मध्ये उद्यान विभागानं रस्ते विभागाला पाठवलेल्या पत्रांमध्ये रस्त्यांचं नूतनीकरण, पर्जन्यजल वाहिन्यांची कामं आणि इतर खोदकामांमुळे झाडांच्या बुंद्याजवळील मुळांना मोठ्या प्रमाणावर इजा होत असल्याची नोंद करण्यात आली आहे। तसंच झाड पडून जीवितहानी झाल्यास संबंधित काम करणारा विभाग जबाबदार राहील, असा स्पष्ट इशारा या पत्राद्वारे देण्यात आला होता। म्हणजेच संभाव्य धोक्याची जाणीव प्रशासनाला आधीपासूनच होती, असे या पत्रांवरून दिसून येत आहे। दरम्यान या प्रकरणी उद्यान विभागातील सहाय्यक उद्यान अधीक्षक, सहाय्यक अभियंता योगेश पार्टे आणि रस्ते विभागातील एका उपअभियंत्याला निलंबित करण्यात आलं असून या संपूर्ण प्रकरणाची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे। चेंबूरमधील या दुर्घटनेमुळे विविध विभागातील समन्वयाचा अभाव आणि इशाऱ्यांकडे झालेलं साफ दुर्लक्ष आणि पावसाळ्यापूर्वीच्या कामांच्या अंमलबजावणीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय आणि त्यामुळे चौकशी अहवालात जबाबदारी निश्चित होऊन दोषींवर कठोर कारवाई होते का, याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। दरम्यान या प्रकरणावर सभागृह नेते गणेश खणकर यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। आपल्यासोबत सध्या सभागृह नेते गणेश खणकर आहेत। बघा, फार दुर्दैवी घटना आहे आणि या घटनेसंदर्भात शब्द नाही आहेत, म्हणजे निशब्द आहोत आम्ही आणि आमच्या खूप संवेदना आहेत। जी काही घडलंय ती अत्यंत वाईट आहे। असं आहे की उद्यान विभागानं 2025 मध्येही पत्र दिलं होतं, 2026 मध्येही पत्र दिलं होतं की या रस्त्यावरती ज्या पद्धतीनं काँक्रिटीकरणाचं काम सुरू आहे यामध्ये जी काही झाडं आहेत त्यांना इजा पोहोचते अशा पद्धतीने ते पत्र दिलेलं होतं। त्या ठिकाणी जे काँक्रिटीकरणाचं काम सुरू होतं त्यामध्ये जर का तिथल्या रोड इंजिनियरने याची वेळीच दखल घेतली असती, तिथे लक्ष दिलं असतं तर कदाचित कालची घटना झाली नसती। झाड पडल्यानंतर असं लक्षात आलं की त्या झाडाच्या एका भागाची पूर्ण त्याची जी मुळं होती ती कापली गेलेली होती आणि मला असं वाटतं की रोड इंजिनियरने जे काही लक्ष द्यायला पाहिजे होतं ते त्याने न दिल्याचा फटका शेवटी कालच्या घटनेमध्ये आपल्याला दिसून आला आणि एका शालेय विद्यार्थ्याचा यामध्ये नाहक जीव गेलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।